असताना अंकुश पाहायला भेटलाय. पहिला चेंडू ओळखल्यानंतर सोडून दिलाय. वाईट बॉल आलाय. नकारात्मक चेंडू. संघाचं अकाउंट ओपन झाले. संघाचा संघ नायक झालाय. संघाचा मार्ग अगदी जर विचार केला तर श्री गणेश झाला 1 या आकड्यावरती. हेमंत अगदी जर विचार केला तर मोरणा क्रिकेट असोसिएशनचा एक हक्काचा चेहरा आपल्याला पाहायला भेटतो. हो पहा कुठून केला क्षेत्ररक्षक पाठी असेल. 2 क्षेत्ररक्षक मात्र अगदी जर विचार केला तर बॉलचा अगदी पाठला करत असताना पण 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या. तिसऱ्या मात्र अगदी सोडल्या रनिंग होते. प्रथम पाहतो तब्बल थ्रो मात्र अगदी वेगाने आला नाही. 3 धावसंख्येत धाव पोहोचला. 1 चेंडूचा खेळ संपला. 4 धावा फलकावरती आतापर्यंत पाहायला गेल्यात. लक्षात ठेवा मित्रांनो, ज्या वेळेला मात्र जिंकायचं असेल ना त्या वेळेला तुम्हाला मात्र अगदी संघर्ष मात्र करावा लागेल. तुमच्या समोर अनेक संकट येतील आणि त्या संकटांना एकच सांगेल की चॅलेंज फील कम बट फोकस ऑन युअर गोल्स. अनेक संकट येतील परंतु तुम्ही तुमच्या ध्येयावरती लक्ष ठेवा. तुमच्या ध्येयावरती लक्ष ठेवणं तुम्हाला फार महत्त्वाचं असेल. कारण ते आज विठ्ठलाई देवी चषक 2024 ची चकमकडी ट्रॉफी म्हणजे केंद्रबिंदू हा प्रत्येक टीम्सला मात्र घेऊन जायचा अट्टास पाहायला भेटेल. काही टीम्स पराभूत झाल्या तर काही टीमचा संघर्ष अजून बाकी आहे. काही टीम्स अजून संघर्ष करत आहे तर काही टीमचा संघर्ष मात्र संपुष्टात आलेला आहे. इथून पुढे सध्याच्या स्थितीला मात्र संघर्ष आपल्याला पाहायला भेटतोय तो म्हणजे शिद्रुकवाडी आणि बर्फेवाडी 2 संघांचा. खऱ्या अर्थाने आज तुम्हाला एक संधी आहे तुमच्या गावाचं नाव ट्रॉफीवरती कोरण्याचा. आज तुमच्या समोर संधी आहे. ज्या गावाचं नाव तुम्ही छातीवरती कोरताना त्याच गावामध्ये आज ही चकमकडी ट्रॉफी आई विठ्ठला देवी चषकाची मानाची ट्रॉफी तुम्हाला घेऊन जाण्याची आणि त्या संधीला मात्र यूज द ऑपॉर्च्युनिटी गिव्ह टू यू. तुम्हाला मिळालेल्या संधीचा उपयोग करा मित्रांनो. आज तुम्हाला या संधीचं सोनं करावं लागेल. हो यस रामलड साहेबांचा मान सन्मान आमच्या बॅच प्लेअर केला जाईल हे स्वीकारला देखील. येस सॉरी बट कॅमेरा फोकस फक्त खेळपट्टीवरतीच राहील. ओव्हरच्या मध्यस्थी तुम्ही सत्कार घ्या विनंती असेल पहिला. तिकडे येस कॅमेरामॅन लक्षात ठेवा ओव्हर झाल्यानंतर जर सत्कार घेता तरच कॉम्बॉक्सला फक्त तुम्ही भेट द्यायची अन्यथा तुमचा खेळ जो खेळपट्टीच्या आतच तुम्हाला ठेवायचा आहे. यस पहा फुलटाच बॉल त्याला भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु 1 बॉल सीमारेषा बाहेर जाईल. खऱ्या अर्थाने हेमंतच्या बॅट मधून आलाय हा मोठा फटका. त्या पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहतो तब्बल ओव्हरचा खेळ अजून देखील आपण पाहतोय 1 2 3 4 5 एका चेंडूचा खेळ बाकी असताना 5 चेंडूचा खेळ संपला आणि 7 धाव फलकावर आपल्याला पाहायला भेटतात. याचा पहिला चेंडू हा व्हाईट बॉल होता. त्यानंतर 3 त्यानंतर व्हाईट त्यानंतर 1-0-0-4 अशा 5 चेंडू झालेत आणि एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 व्हाईट बॉल आहेत लक्षात ठेवा. हे चेंडू द्यायचंय आयोजक कमिटी. अरे जरा शांत बसा ना ते काय होतं ऐकायला येत नाही यार. यस 5 बॉल आहेत 2 व्हाईट बॉल आहेत लक्षात ठेवा. पहिल्या चेंडूवरती व्हाईट बॉल होता. 3-1-0-0-4 2 डॉट झालेत आणि 3 त्यानंतर 1-1 झाले आणि 4 रन आलेत. येस आमच्या रेकॉर्ड बुक वर पाहिलं तर आता पण 5 बॉल झालेले आहेत लक्षात ठेवा. कारण 2 बॉल डॉट झालेले आहेत त्यानंतर 1 धाव त्यानंतर चौकार आणि 3 अशा 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत दाखवतात. त्याने 2 वाईट बॉल आलेले आहेत. 95 फक्त कॉम्बोसवर भेटेल का प्लीज.
सांगतात की 6 चेंडू झालेत. गुणलेखाकडून थोड्याफार चुका पाहायला भेटत. धावसंख्या तब्बल जाऊन पडले 10 या आकड्यावरती. 10 धावा फलकावरती पाहायला भेटतात. शतकवीर पाहायला भेटला जर्सी नंबर 10 आणि या जर्सी नंबर 10चा आम्हा सर्वांना मात्र एक अभिमान आहे. या जर्सी नंबर 10 ने अगदी जर विचार केला तर भारतामधल्या कानाकोपऱ्यामध्ये जे जे मात्र प्रेक्षक आहेत ना त्या प्रेक्षक वर्गावरती राज्य केलंय. मिस्टर अजित पवार कोकिसरे, जर माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल, कॉलचा आवाज तुमच्यापर्यंत येत नाही परंतु आता जर माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर त्या कॉम्बॉक्सला भेट द्या आणि या कॉम्बॉक्समध्ये तुमचे देखील मान सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. तर प्लीज या आपण देखील. बिग बॅन, बिग हस्ती आणि कोकिसरे या गावचा मात्र अगदी जर विचार केला तर हिरो मिनी शाहरुख खान, सलमान खान अशा फार उपमा त्यांच्यासाठी आहेत. अजित पवार सरांचा पहिला मान सन्मान केला जाईल, त्यानंतर नामाला भेट द्या. पहिला मान सन्मान फार महत्वाचा आहे. तुम्ही आहात म्हणून असोसिएशन आहे, तुम्ही आहात म्हणून अगदी जर विचार तुमची टीम्स आहे. येस, आमच्या व्यासपीठावरती मान सन्मान देखील तुमचा केला जातो, तुम्ही स्वीकारायचा आहे. आयोजक कमिटी जर माझा आवाज आपल्यापर्यंत असेल तर प्लीज करा. वाईट होता परंतु दुसरा चेंडू अगदी लेंथ आणि स्पीड देखील फार चांगले पाहायला भेटली. या क्रिकेटने अगदी विचार करून पाठ्यपुस्तकाने शिकवलं नव्हतं मात्र क्रिकेटने शिकवलेलं आहे. या क्रिकेटने काय दिलंय तर क्रिकेटने आम्हाला म्हणजे अगदी विचार केला तर फार गोष्टी या क्रिकेटने आम्हाला शिकवलेल्या आहेत. ज्या पाठ्यपुस्तकाने मात्र ज्या गोष्टी शिकवल्या त्या क्रिकेटने आम्हाला शिकवल्यात. आमच्यासाठी क्रिकेट म्हणजे सर्वस्व आहे, कारण जे शाळेतील पाठ्यपुस्तकाने शिकवलं नाही ते क्रिकेट आम्हाला क्रिकेटने शिकवलेलं आहे. आपल्यासोबत असलेल्या समुद्रांना विश्वास कसा ठेवावा हे आम्हाला क्रिकेटने शिकवलंय. स्वतःहून भूमिका कशी घ्यावी हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. शेवटपर्यंत जिद्दीने कसा संघर्ष करावा हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. वेळेचे महत्त्व काय आहे हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. पराभव झाला तरी पुन्हा कमबॅक कसा करावा हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. तर आयुष्यात 100 वेळा पराभव झाला तरी पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचे हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. गंधेतील आकडेवारी कधी कळलीच नाही परंतु एक एक चेंडूवरती किती धावा आल्या आणि किती हव्यात हे आपल्याला क्रिकेटने शिकवलं. गुगलमधील गोल आम्हाला कधी समजलंच नाही परंतु क्रिकेटची खेळपट्टी अगदी किती 360 आहे, किती मीटर आहे हे आम्हाला क्रिकेटने शिकवलं. परंतु जर विचार केला तर आपण क्रिकेटच्या खेळपट्टीमधील बाउंड्रीची लांबी रुंदी मात्र किती असते हे आम्हाला क्रिकेटने न सांगता आम्हाला क्रिकेटने शिकवलं. महत्त्वाचं म्हणजे क्रिकेटने स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी काय काय करावं आणि कोणत्या कोणत्या भूमिका कशा कशा प्रकारे घ्याव्यात ना हे आम्हाला क्रिकेटने शिकवलंय. म्हणून आम्ही ह्या क्रिकेटचे वेडे आहोत, म्हणून आम्हाला क्रिकेट प्रेमी आहे, म्हणून आम्ही क्रिकेटची दिवाणी आहोत आणि म्हणूनच आम्ही या क्रिकेटसाठी अनेक गोष्टी मात्र करत असतो. जसं व्हाईट बॉल आलाय त्या संख्या व्हाईट मात्र दोघावरती तब्बल जाऊन पोहोचतो. तब्बल फलकावर 13 या आकड्यावरती फक्त आणि फक्त 2 बॉल झालेले आहेत. त्यातून देखील 4 चेंडूचा खेळ बाकी राहिला. समोर क्रिकेट असोसिएशन क्वालिटी आहे, क्षेत्ररक्षक असेल परंतु अगदी चेंडू नाटोशीच्या सर्व प्लेअरला मात्र सलामी देऊन चाललाय. ज्या ठिकाणी कॅप्टन कुलचा प्रयत्न चांगला पाहायला भेटला विजयच्या माध्यमातून जर्सी नंबर 18 याला मात्र दस्तक तो मस्तक म्हणजे डोक्याला अगदी ताण देणारा आलाय हा षटकार. 6 धावसंख्येने धावफलक तिरच रकलाय, जाऊन पोचला 19 या आकड्यावरती. अजून देखील 3 चेंडूचा खेळ. हॅलो बक्षित, हॅलो विलंबाला बॅट नाही खेळायचा प्रयत्न पाहायला भेटला होता. क्षेत्ररक्षक आहे, एक संख्या फाट वेगाने पूर्ण केली होते आणि थांबवलं गेलंय. ही आहे खेळाडूवरती, कारण मोहम्मदला माहिती आहे एक षटकाराला म्हणजे धाव फलकावरील त्या ओव्हरची धावा मात्र याला सुरुवात झाली. तर थोडाफार संयमी खेळ खेळणं फार महत्वाचं आहे. संयम असणं देखील फार महत्वाचं आहे. जर विचार केला ज्यांच्या मात्र सकाळच्या स्तरामध्ये खेळपट्टीचे पुढे झाल्यानंतर छत्रपती शिवराज निवंदना केली. त्या छत्रपती शिवराज विचार स्वराज्य अगदी मोठभर मावळे हातामध्ये घेऊन
स्वराज्य स्थापन केले. त्या स्वराज्यामध्ये अनेक संकट आले, पण त्या संकटांना मात देण्यासाठी सर्वात महत्वाचा जर कोणता विषय महाराजांनी केला असेल तर तो संयम बाळगला. आणि तो संयम बाळगल्यामुळे आज आपण या खेळपट्टीच्या आतमध्ये अगदी ताट महिने क्रिकेट खेळतो. क्रिकेटमध्ये देखील संयम फार महत्वाचा. हो, फटका प्रतिम आहे. आता मात्र सिद्धिकवाडी या संघातील पवेलेला दिले सलामी. आला हेमंतच्या बॅट मधून. हेमंत क्वालिटी बॅटला क्वालिटी षटकार. तसं ते 6 ने वेगाला जाऊन पोहोचत संघ 26 या आकड्यावरती. मानाची ट्रॉफी कोणता संघ घेऊन जाईल, मानाच्या ट्रॉफीवरती कोणत्या संघाचा बोल बलार होईल, मानाच्या ट्रॉफीवरती कोणत्या गावाचं नाव राहील. विठ्ठला देवी चषक 2K24 पर्व पहिलं मोरणा क्रिकेट असोसिएशन मधील. आणि त्याच असोसिएशन मध्ये जर विचार केला तर अध्यक्ष बदन बरंडे असतील किंवा उपाध्यक्ष सर्व टीम्स यांचं प्री प्लॅनिंग आहे ना, ती प्री प्लॅनिंग फार 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 चांगली पाहायला भेटतं. जसं तिसरे षटक शेवटचे षटक प्रगती असताना आपण पाहतो महेश पहिल्या षटकाने 10 धावा आल्या, दुसऱ्या षटकाने 16 धावा तब्बल पाहायला भेटला. परंतु दुसरे षटक हातात असताना 6 चेंडूंऐवजी 9 चेंडू हाताळले, तर पहिल्या चेंडूमध्ये 7 हाताळले. महेशाला पहिला चेंडू. यस पहा, फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहे स्वतःच्या फादरमध्ये चेंडू आडवा जाईल, कॅच पकडली जाते. खेळ संपला. महेश बॅक टू द ग्राउंड आपल्याला पाहायला भेटतोय. आणि बॅटल खेळपट्टीच्या आतमध्ये रस्ता आपण पाहतोय. आशिष सर म्हणे महेश पवार सरांचे आगमन झाले. या प्लीज व्यासपीठावरती स्थानपन्न घ्या आणि आपण मानसरांच्या व्यासपीठावरती केल्याच्या लक्षात ठेवा. जर विचार केला तर फार चांगलं क्रिकेट आतापर्यंत सर्व संघांकडून पाहायला भेटलंय. इथून पुढे कसा खेळ राहिला सर्व संघांचा हे पाहणं फार महत्वाचं आहे. 16 संघ त्यामध्ये दोन संघ 16पैकी मात्र या 2 संघाकडे ट्रॉफी घेऊन जाणार आहे. ते एका संघाचं नाव मात्र पाहायला भेटलंय, मानादेवी स्पोर्ट आंध्रक संघ. दुसरा संघ कोणता असेल, कारण एका साईडला वरंडवडी संघ वाट पाहत बसले तर एका साईडला इथून पुढे कोणता संघ असेल हे पाहणं फार महत्वाचं आहे. आणि आमचे खऱ्या अर्थाने जिवलक मित्र केबी सर या प्लीज तुमची कमतरता वेळ मात्र भासत आहे. व्हाईट बॉलच्या वर बाद होती, परंतु यस बॉल आहे, डॉट बॉल पाहायला भेटला. दीपक बने जर माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर प्लीज कॉम्बॉक्सला भेट द्या. दीपक बने सर प्लीज कॉम्बॉक्सला भेट द्या, आपण विनंती सर. हो आपण पाहतो आता मात्र ओळखला सोडून द्यायचा प्रयत्न पाहायला भेटला. ड्यूटीसाठी गेला. बॉल आहे, डॉट बॉल असेल, परंतु 1 अंकी पाहायला भेटतो. 5 दिवसांपासून एकमेव चांग पोस्टर संकटावर धाव फलकावरती 22 आकड्यावरती आतापर्यंत 27 आकड्यावरती आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपला आणि तब्बल 3 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी राहिलाय. हो क्वालिटी फटका, क्वालिटी षटकार. विठ्ठला देवी चषकाला अगदी मानवंदना देणारा सर्वोत्कृष्ट ब्रँडेड षटकार आला. असंख्य 6 नाही बेगावते जाऊन पोहोचला संघ धाव फलकावर आतापर्यंत 33 लॉस ऑफ 2 विकेट बॅक टू द आउट. फार चांगला खेळ राहिला आतापर्यंत शिग्रीकवाडी संघाचा, फार चांगला खेळ राहिला वरटीवाडी या संघाचा. पहा बॅट स्विंग पहा, तो टान्स अप्रतिम होता, परंतु ती बीट झालाय. डॉट बॉल पाहायला भेटतोय. धावसंख्या डाऊन पोचलेलं तब्बल 5 चेंडू खेळ संपलाय, तर ते 1 षटकार आलाय, म्हणजे 6 धावा फक्त पाहायला भेटतो. म्हणजे धावसंख्या 33 1 to go. जसं आपण आपल्या बाजूला फक्त बॅटचा फेस ओपन घेता कट म्हणजे दिशा पुढे दाखवली गेली. एक धावसंख्या पट वेगाने पूर्ण केली गेली आणि दुसरी देखील धावसंख्या वेगाने पूर्ण होते. पाहता पाहता क्षणी तिसरी देखील धावसंख्या पूर्ण केली होते. पहा रनिंग अप्रतिम पाहायला भेटले. 3 धावसंख्येत आपलं पोहोचले. या पहिल्या इनिंगची होती समाप्ती. धावसंख्या 4 धाव फलकावरती 37 36 आणि 27 या आकड्याचं आव्हान तब्बल आपल्याला पाहायला भेटत होतं. म्हणजे शिग्रीकवाडी संघासमोर वरतीवाडी संघाने ठेवलाय. जसं 1 मिनिटाचा कालावधी असेल. हेमंत सर जर माझा आवाज आपल्यापर्यंत असेल तर लवकर क्षेत्राने सचवून घ्या, कारण जर विचार केला तर तब्बल 3:50चा टायमिंग घड्याळामध्ये लागलाय
आणि अजून देखील आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत, कारण मानाची स्पर्धा आहे आणि या मानाच्या ट्रॉफीसाठी मात्र 16 टीमचा मात्र संघर्ष राहिला. इथून पुढे जी मॅच जो संघ मात्र जिंकेल ना तो संघ लढताना आपल्याला पाहायला भेटेल नाटोशी या संघासमोर. तर नाटोशी संघ आपल्या कॅप्टनने यायचं आहे आणि फक्त रिपोर्ट करून जायचं आहे. कॉम्बसला भेट द्या फक्त कॅप्टन करू नाटोशी संघ. मोरणा क्रिकेट असोसिएशन यामुळे खऱ्या अर्थाने मोरणा विभागातील अनेक टॅलेंटेड बॉय आहेत ना, अनेक यंग टॅलेंटेड आणि अनेक यंग क्रिकेटर्स यांनी चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे आणि अनेक आता चेहरे अगदी जगासमोर पाहायला भेटते. पण 2028 देखील आपल्याला पाहायला भेटला फार चांगली क्लिअरिटी दाखवतो आणि अगदी 2.5 इयर्स म्हणजे 2.5 वर्षाचा कालावधी आणि या अगदी कमी वेळामध्ये ना 2028 या युट्यूब वाहिनीने महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातला. क्लिअरिटी पहा, थोडीफार क्लिअरिटीवर तुम्ही चेक केल्यानंतर तुम्हाला अनेक गोष्टी कळतील. श्रमणे संदेश मिसा सर, जर माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर प्लीज आपण देखील आपला मान सन्मान स्वीकारत अशी विनंती असेल. नाटक संघ कॅप्टन आपण देखील एकदा या आणि कॉम्बोसला मात्र व्हिजिट करून जा. येस सर, थँक्यू सो मच. करा व्हिजिट आता खेळपट्टीच्या साईडला, कारण खेळपट्टी विरुद्ध बॅटर खेळपट्टीच्या आत मध्ये जात असताना आपण पाहतोय दोन्ही टीम्स. नवनाथ आणि हितेश दोन बॅटर खेळपट्टीच्या आत मध्ये आपल्याला पाहायला भेटले. गोंद्याच्या मार्क वरती गोंद्याचा आशिष आपल्याला पाहायला भेटेल. गोंद्याची मार्क वरती गोंद्याचा आशिष पाहायला भेटलाय. अंपायर एवढा वेळ घेऊ नका प्लीज, स्पीडअप येस आहे, कारण तुम्हाला अजून काही खूप सामने खेळवायचे. 4 वाजलेत खेळामध्ये आणि आपल्याला अजून खूप सामने खेळवायचे आहेत. आपण पाहतोय या टेनिस क्रीडा विश्वामध्ये वाल्मिकी मोरणा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मोरणा विभागातील अनेक यंग टॅलेंटेड, मगाशी म्हटलं की यंग टॅलेंटेड फार आता चर्चेमध्ये येत असताना आपल्याला पाहायला भेटतील. मोदीजी मार्क होते आपल्याला पाहायला भेटत. अशीच स्टाकिंगला हे 9 तर नॉनस्टॉकला आपल्याला पाहायला भेटतो. हितेश धावसंख्येच्या टार्गेट मध्ये पूर्ण करायचं 37. सन्मान चिन्हासाठी नाही बोलवलेलं मला, काय थांबायचं आणि खेळायला सुरुवात. ग्रीन सिग्नल देतो या पंचांना. इथून पुढे सुरुवात मॅचला. पहिला चेंडू फुल टॉस बॉल आपण पाहतोय. अगदी चांगला फायदा घेता आला नाहीये, कारण क्षेत्ररक्षक आहे ज्या ठिकाणी आपण पाहतोय हेमंत. जर विचार केला तर 26 जर्सी नंबर. येस पहा थोडेफार इकडे टाळ्या वाजवत आहे. फार चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटत. धावसंख्या तब्बल 1 स्फोट वेगावते. आकडा ओपन झालाय सूर्यग्रहण टीमचा 1 या आकड्यावरती. पॉवर प्ले षटकांनी पहा आशिष यंग टॅलेंट आहे, परंतु 78 जर्सी नंबर क्षेत्ररक्षण लावत असताना आपण पाहतो. माहिती आहे की कोणता प्लेअर कसा खेळू होतो. हो हो, फटका क्वालिटी आहे. उंची जास्त, लांबी कमी, कॅच टिपली जाते. AR5 नाव कळत नाहीये काय.
अरविंद सॉरी याच्या माध्यमातून मात्र कॅच टिपली जाते. जशी नंबर 16. भाई आम्हाला काय माहिती, आम्हाला अरविंद सांगितलं. हा विकेट फार महत्वाचा होता शिद्रिकवाड या संघासाठी. हॅरी नाव म्हणजे अरविंदचा हॅरी, हरीचा हॅरी, अनेक मोरणा विभागामध्ये मात्र अश्विनमध्ये फार चांगले चांगले नावे पाहायला भेटतात. लक्ष्मणचं लक्ष्मी, सागरचं सॅगी, खूप आहेत, खूप नावाचे आहेत. अँटिक. हो हो, अजून एक फटका अप्रतिम आहे. आता मात्र पुन्हा एकदा कॅच पकडली जाते. हॅरीच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चेंडूंनी 2 मोठे फटके पाहायला भेटले होते, परंतु 2 चेंडूवरही 2 मोठे विकेट देखील पाहायला भेटेल. बॅक टू बॅक आउट. आज नक्की खऱ्या अर्थाने शिद्रिकवाडी संघाने हॅरीच्या हातामध्ये लय चुम्मल गेले, कारण पहावे तसा मात्र 2 चेंडू 2 मोठे फटके पाहायला भेटले, परंतु अरविंदच्या हातामध्ये अंशी चिपकलेले आहेत. जणू काय अरविंदला अगदीच ठिकाणी मात्र उभं केलंय ना, आशिषाचं कौतुक असेल, कारण महेश पाहिलं की त्वरित आशिष यांनी क्षेत्रक्षण चेंज देखील केला होता. याचा मोरणा क्रिकेट असोसिएशन आई विटा चषकातील पहिला हॅट्रिकचा चान्स आशिषला. हो हो, हॅट्रिक चान्स आहे आणि स्वतःच्या फलकामध्ये कॅच पकडली जाते. पहिल्या हॅट्रिकचा मानकरी मिस्टर आशिष, मॅन फ्रॉम शिद्रिकवाडी. फार चांगला बॉलिंग अटॅक आणि फार चांगली डिलिव्हरी पाहायला भेटते. आज 3 चेंडूवरती अगदी 3 विकेट घेत असताना आज आशिष या मोरणा विभागाला एकच सांगतोय, विरसात में मेहनत मिली है, इसलिए हमारी कहानी हम खुद लिख रहे हैं. अप्रतिम बॉलिंग, अप्रतिम डिलिव्हरी. आतापर्यंत 4 चेंडू झाले, 4 चेंडू 1 धावसंख्या आणि 3 विकेट बॅक टू डगआउट पाठवलं गेलं. बाहेर काहीतरी लक्ष्मण काळगडे शोधला कुठे. धावसंख्या 1 आहे म्हणली माने 1 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवर एकदा मध्ये ब्रेक लागलाय. यस, पहा पहा पहा, व्हॉट डिलिव्हरी, डिलिव्हरी पाहायला भेटते. डॉट बॉल, यस डॉट बॉल पाहायला भेटला. 1 टू गो. सर आशिषची जर गोंधळी आवड असेल तर टाळ्या वाजतील का? पहा, 1 धावसंख्या पाहायला भेटते आणि 3 विकेट. असा पुन्हा डबल पाहतो. 4 विकेट तब्बल एका ओव्हरमध्ये घ्यायचा विक्रम या मोरणा विभागामध्ये आशिषच्या नावावरती राहिला असता, पण तो मात्र मोडीच झालाय. तब्बल जर विचार केला तर कॅच ड्रॉप झाले. धावसंख्या 1 वेगावरती जाऊन पोहोचत 2 आकड्यावरती, परंतु मोरणा विभागामधील पहिल्या हॅट्रिकचा मानकरी ठरलेला आहे शिद्रिकवाडी या गावचा पाटिया, तो म्हणजे मिस्टर आशिष जसे मठ्ठल. आपण जर विचार केला तर 5 प्लेअर बाउंड्री लेंथ वरती असतील. हॅरीने खूप चांगले कॅच 2 पकडल्या, तर आशिषने 1 कॅच पकडलेला आहे. तर तब्बल 2 धावा 3 विकेट, 1 टूट बॉल देखील पाहायला भेटला. नितीन म्हणजे मार्क वरती MP असं मात्र नाव त्यांच्या जर्सी नंबर वरती पाहायला होते. युवराज सिंगचं मात्र जर्सी नंबर 12 परिधान केला. ओहो, स्पीड पहा, टप्पा पहा, अगदी चेंडू ज्या प्रकारे हातामधून विसाबला त्यानंतर मात्र तो चेंडू अगदी देखणा पाहायला भेटला. क्षण धावसंख्या तब्बल पाहायला भेटतो. तोडूनच या आकड्यावरती 37 धावसंख्येचं आव्हान आहे. 35 धावा 11 चेंडूमध्ये पूर्ण करायच्यात. हो, अजून एक समरण गेवारी डॉट बॉल पाहायला भेटला. पंचांकडनं अपील केलं, परंतु पंच यस डॉट बॉल पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र डॉट पाहायला भेटले. मोरणा विभागातील मिडल ओव्हरचा पहिला मानकरी ठरेल का? अनेक प्रश्न आहेत. सन्माननीय आणि आदरणीय शंकर शेळके सरांचं देखील आगमन झालं. या आपण देखील व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावे आणि आपला देखील मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. यायचं प्लीज.
आटली गावची अगदी जर विचार केला तर लेजंड्स खेळाडू म्हणावं का, कारण आता थोडंफार शिवाजीचा बॉस म्हणून आलेले आहेत. अटोली गावचे सुपुत्र आणि अगदी जर विचार केला तर एक अष्टपैलू खेळाडू देखील आहेत. हो, फटका चांगला पाहायला भेटला. क्षेत्राची काही कॅच पकडली जाईल, नो डाऊट्स. या शंकर सर प्लीज व्यासपीठावर आपलं पाहतोय, जर आयोजक वाट तुमची पाहत आहेत मान सन्मानासाठी. कॅप्टन कुल अगदीच मोरणा विभागातील अनेक चेहरे ह्या चेहऱ्यावरती मात्र अगदी टिपून बसलेले आहेत. चॉकलेट बॉय आणि मोरणा विभागातील लाडका टायगर शराफ मिस्टर विजय मॅन फ्रॉम रफेवाडी गावचा हा चेहरा. शंकर शेवटी सर प्लीज या आपल्या व्यासपीठावरती मान सन्मान करतो. हो, आल्यावरती मोठा फटका सजवलाय, परंतु कॅच पकडली जाते. खेळ संपलाय. कॅप्टन कोल हॅक टू डग आउट. अजून कॅच पकडली, काय बोलतो होईल का दुसऱ्या प्लेअरची हॅट्रिक? पूर्ण 2 विकेट घेतलेले आहेत. आशिषने 3 विकेट घेतले. नितीन ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय. अगदी जर विचार केला तर काय गोलंदाजीचा दर्जा पाहायला भेटतो. सुरेख दर्जा गोलंदाजीचा आपल्याला पाहायला भेटलाय. हम तुझे कम नाही भाई, तू पहिली ओढाल मैं दुसरी ओढ लगता है, लेकिन हैट्रिक तो पूरी कर लेते हैं. नाही नाही तुम्ही हो हो, हॅट्रिक चान्स पाहायला भेटली होती, परंतु अगदी 16 चेंडू पाहायला भेटला होता. अगदी जर विचार तर या चेंडूवर धावसंख्या देखील खूप पाहायला भेटल्या असत्या, पण बीट झाला नाहीये. 6 म्हणजे 12 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. नितीन याची गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर एकदा टाळ्या जोरदार वाजतील का, कारण 2 विकेट आणि एकच फक्त धाव देण्यामध्ये आतापर्यंत नितीन यशस्वी ठरलाय. अप्रतिम म्हणजे पाहायला भेटते. 6 चेंडू अजून देखील तब्बल धावसंख्येची गरज आहे, ती म्हणजे 34 या आकड्याची. भाई आज दिन दे रहा है. 2 कॅच पकडल्यात ॲरी आणि हॅरी. मार्क वरती हेमंत मात्र फुल कॅप्टन संदेल जशी नंबर 10 दत्ता. सहा चेंडू 34 धावा. मोठ्या फटिया खेळावे लागतील. 6 षटकार 6 चेंडू मध्ये येतील का? नाटोजी संघ लक्षात ठेवा. 6 चेंडूंचा समाधान टॉस का बॉल जवळ तुम्ही या. ओहो, इट्स अ व्हाईट बॉल आहे का? इट्स अ व्हाईट बॉल आहे. नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 1 ने वेगावते. जाऊन पोस्टर संख्या तब्बल 4 या आकड्यावरती. 7-7-3-1-7. अजून एक व्हाईट बॉल. तब्बल क्रिकेटचा प्रेमाचा क्रिकेट ही ज्या वेळेला कविता फार अफलातून व्हायरल झाली इंस्टाग्रामवरती, त्याची इंस्टाग्रामवरती एक इंस्टाग्राम युजर आहे 77317 या इंस्टाग्राम युजरने एक कमेंट केली त्यासाठी की जी कमेंट अशी होती की सोबत असो तुझ्या किंवा असो मैदानात प्रेम कधी कमी नाही झाले माझे तुझ्यात. दिवस असो किंवा असो रात्र, पण प्रॅक्टिस नसल्यामुळे मी सध्या ठरतो अपात्र. करेन सुरुवात नव्याने, सर्वांना समोर जाऊन बस तुम्हाला साथ दे माझ्या प्रेमात राहून. क्रिकेट क्रिकेट म्हणता मी प्रेमात तुझ्या पडलो, तुझ्यासाठीच मी मैदानात आणि आयुष्यातही कसा कसाही दडपडलो. समोर अशी तू माझ्या दिसताच मी षटकार असा लगावला की शोधता शोधता तुला मी माझा विकेट मात्र गमावला. ही कविता 77317 पर्यंत नक्की पोचवा. आणि फ्रेंड्स साहेब स्वतः या इंस्टाग्राम वाहिनीला मात्र फॉलो करायला विसरू नका. त्याच प्रकारे या 2020 आड म्हणजेच क्रिकेट लाईव्ह या यूट्यूब वाहिनीला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका.
थँक्यू सो मच. जाव्या खेळपट्टीच्या आत या ठिकाणी 11 धावा धावफलकात लागलेले आहेत आणि 4 चेंडूचा खेळ 2 चेंडूचा खेळ संपलाय. अजून एक फटका क्वालिटी आहे परंतु क्षेत्ररक्षक असेल कॅच पकडली जाईल. अजून एक विकेट पाहायला भेटतोय. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या आकड्यावरती आतापर्यंत आपण पाहतोय. संपले का आहेत जावा कोणीतरी 3 बॉल बाकी आहेत. 3 to go. याचा अंपायर तुम्ही 4 बॉल बोलताय. थोडीफार चर्चा केली जाईल याच्यावरती. पडरायला गेलं तुम्हाला कळवतो मी. 2 वाईट 6-0 विकेट. पकडूनच पुढे आपण पाहतो इथे देखील एक संख्या पाहायला भेटेल का. जसं एक संख्या पाहायला इथे देखील भेटते. गोकुळ स्फोट गोकुळ संघ गोकुळ स्फोट. माझा जर आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर अभि कॅप्टनला पाठवायचा वेळीच. येस कॅप्टनला पाठवा विनंती असेल पहिला.